सांगली विधानसभा मतदारसंघातील अनेक गावातून जाणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे बागायती शेतीचं फार मोठं नुकसान होणार आहे। त्यामुळे या महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे। तरी या महामार्गाचा फेरविचार करावा अशी मागणी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे। त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन या संदर्भातील निवेदन दिलं आहे। सविस्तर चर्चा केली आहे। मुख्यमंत्र्यांनी आमदार गाडगीळ यांच्या या मागणीचं पत्र निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्तावित करावे असे निर्देश दिले। दरम्यान आमदार गाडगीळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन त्यांना शक्तीपीठ महामार्गाचा फेरविचार करावा अशी विनंती केली। नामदार फडणवीस यांनी या विषयात तातडीनं लक्ष घालण्याचं आश्वासन आमदार गाडगीळ यांना दिले। आमदार गाडगीळ यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या निदर्शनास आणले की सांगली विधानसभा मतदारसंघातील अनेक गावातून प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे। सांगली विधानसभा मतदारसंघातील मौजे, पद्माळी, कौलापूर, बिसूर, सांगलीवाडी, बुधगाव, खोतवाडी, कौलापूर इत्यादी गावातून हा महामार्ग जाणार आहे। या महामार्गात जाणाऱ्या या गावातील सर्व जमीन बागायती आणि पिकाऊ आहेत। त्यामुळे या महामार्गामुळे शेतीचं आणि शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होणार आहे। अनेक शेतकरी अल्पभूधारक किंवा भूमिहीन होण्याची शक्यता आहे। आमदार गाडगीळ यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले की प्रस्तावित महामार्गाच्या उंचीमुळे या गावांना महापुराचा फटका बसण्याची शक्यता आहे। या सर्व गावातील शेतकऱ्यांमध्ये या प्रस्तावित महामार्गामुळे फार मोठा असंतोष आहे। परिणामी शेतकरी फार मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत। या गावातील शेतकऱ्यांनी मला भेटून प्रस्तावित महामार्ग संदर्भातली आपली नाराजी आणि तीव्र विरोध व्यक्त केला आहे। तरी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कृपया प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाचा शासनाने तातडीने फेरविचार करावा, अन्यथा शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे। सांगली विधानसभा मतदारसंघातील अनेक गावातून जाणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाचा फेरविचार करावा अशी मागणी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून केली। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज।